आज खूप दिवसांनी मुलांची फरमाईश होती की उद्या टिफिनला आम्हाला इडली वगैरे घेऊन जायची. त्यासाठी मस्त मी बॅटर वगैरे तयार केलं. तर तुम्ही इडली बघू शकता. एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत इडली आहे. त्यासोबत हे मस्त भारी एकदम सांबर आहे आणि सांबर मी एकदम साध्या पद्धतीने बनवले. तर चला मग आज इडलीची तयारी करूया. इथं मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर ही उडदाची डाळ आहे. 1 वाटी डाळ घेतलेली मी. ही वाटी माझी थोडीशी मोठी आहे. ह्यापेक्षा जर छोटी वाटी असेल तर तुम्ही दुसरं भांडं घेऊ शकता. तर इथं मी 3 वाट्या तांदूळ घेणार आहे. तर तांदूळ माझा रेशनिंगचा जो तांदूळ असतो ना, तो तांदूळ मी इथं घेतला आहे. तुम्ही इडली राईस किंवा इतर कोणता पण तांदूळ घेऊ शकता. शक्यता मी सांगेन की तुम्ही रेशनिंगचा तांदूळ घ्या. त्याची इडली खूप छान होते. तुम्ही इडली पाहिली किती पांढरी शुभ्र होते. तर तांदूळ व्यवस्थित धुवायचे. डाळ आणि तांदूळ तुम्ही जितकं छान धुवाल ना, तेवढं बॅटर पांढरं शुभ्र दिसतं. तर हे बघा, आता मस्त तांदूळ मी धुवून घेतलेत. त्यासोबत डाळसुद्धा धुवायची. डाळ धुताना एक लक्षात ठेवायचं की डाळीला पावडर लावलेली असते. त्यामुळे डाळ 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवायची. का तर डाळ खराब होऊ नये म्हणून त्याला पावडर वगैरे लावलेली असते. त्यामुळे हाताने व्यवस्थित चोळून 2-3 वेळेस ही डाळ धुवून घ्यायची. तर आता हे स्वच्छ दोन्ही मी धुवून घेतलेले. तर तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि हे मी 6 तासासाठी भिजत ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही दुपारी भिजायला घातलं ना 12-1 वाजता, तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 6 वाजता हे वाटून घेऊ शकता आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता बॅटर. तर हे मी दुपारी भिजत घातलं होतं 12 वाजता. त्यानंतर मग मी 5 वाजता हे केलं, वाटून घेतलं. इथे बघू शकता हे छान दोन्हीही भिजलेले, तांदूळ आणि डाळ दोन्ही. तर सर्वात आधी मी इथे डाळ वाटून घेणार आहे. यामध्ये मी मेथी दाणे, पोहे वगैरे काहीच वापरलेले नाही, का तर या एका बॅटरपासून मी भरपूर पदार्थ बनवत असते. त्यामुळे मग मी यामध्ये जास्त काही मिसळत बसत नाही. तरीसुद्धा बॅटर खूप छान होतं. तर सुरुवातीला डाळ वाटताना लगेच पाणी घालायचं नाही. आधी जराशी डाळ वाटून घ्यायची आणि ज्या पद्धतीने म्हणजे आपल्याला पाणी लागते त्या अंदाजाने पाणी यामध्ये घालायचं. तर डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला डाळ वाटली म्हणजे वाटल्याच्या नंतरसुद्धा डाळ आणखी 2 मिनटं वाटून घ्यायची. म्हणजे काय होतं, डाळ एकदम हलकी होते, त्यामुळे आपलं बॅटर खूप छान होतं. तर तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीची डाळ वाटून पाहिजे आपल्याला, अशी दरदरी वगैरे नाही पाहिजे. तर हे बघा, अगदी हलकी आणि क्रीमी. याच्यामुळे आपल्याला काय होतं ना, खूप बॅटर फेटावा लागत नाही. आता इथं मी तांदूळसुद्धा वाटून घेणार आहे. तांदूळसुद्धा एकदम व्यवस्थित वाटून घ्यायचे. हे बघा, तांदूळसुद्धा मी एकदम बारीक वाटून घेतले. त्यानंतरसुद्धा वाटल्याच्या नंतर पण मी 2 मिनटं आणखी फेटून घेतलेत, म्हणजे आपल्याला हे बॅटर जास्त फेटावं लागत नाही. अगदी तुम्ही बघू शकता किती पांढरं शुभ्र हे बॅटर आहे. जर मेथी दाणे तुम्ही यामध्ये घातले ना, तर मेथी दाण्यामुळे बॅटर पिवळसर होतं आणि त्यामुळे मग इडली किंवा मग आपण जे बनवतो ना पदार्थ, ते थोडेसे पिवळसर दिसतात. इथं मी थोडंसं पाणी घालून मिक्सर चालू केलेला. म्हणजे काय होतं ना, आपलं बॅटर अजिबात वाया जात नाही आणि आपल्याला हे भांडं स्वच्छ करायलासुद्धा खूप मदत होते. आता हे छान मी बॅटर मिक्स करून घेणार आहे. तर हे चमच्याने अजिबात होत नाही, ह्याला हाताने व्यवस्थित फेटावं लागतं. जर म्हणजे तुमचं जर भांड्यामध्ये जर व्यवस्थित वाटलं जात नसेल ना, तर थोडंसं दरदरं राहिलं तरीही चालेल, पण मग हाताने खूप फेटावं लागतं आणि त्याचे डोसे किंवा मग उत्तप्पा आपण बनवतो ना, स्पंज डोसा, तो तेवढा भारी होत नाही. त्यामुळे व्यवस्थित वाटायचं हे. तर आता हे मी ओव्हरनाईट ठेवलेलं आणि सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 5 आणि मी तुम्हाला आदल्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवलेला. म्हणजे इडलीची तयारी कधीही आपल्याला आदल्या दिवशीपासून करावी लागते. तर तुम्ही बॅटर बघू शकता किती छान एकदम अर्ध पातेलं हे झालेलं आहे. आणि हे खूप जास्त फर्मेंटेशनसुद्धा नाही झालेलं आणि खूप कमीसुद्धा नाही. जसं आपल्याला पाहिजे ना, तर तुम्ही हे स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता अगदी 2 ते 3 दिवस, काहीच होत नाही फ्रीजमध्ये याला. तर इथं मी थोडंसं मला काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मीठ घालून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला. तर इथं माझ्याकडे साधं इडली पात्र आहे. तर जे हे होल आहेत ना, ह्या होलवर जे खालची इडली आहे ना ती आली पाहिजे. म्हणजे इडलीची वाफ ह्या होलमधून बाहेर आली पाहिजे. म्हणजे इडली ओली होत नाही, तिच्यावर असे पाण्याचे जे वाफेचे थेंब आहेत ना ते पडत नाहीत. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर आता मी इडली पात्रामध्ये पाणी घालून साईडला ठेवलेले आणि इथं मी इडली भरून घेते सगळ्या.
तुम्ही पाहू शकता हे माझं सगळं तयार झालं आहे. आता मी ह्या फक्त 10 मिनटासाठी मी इडली स्टीम करणार आहे. ओव्हर स्टीम करायची नाही का, तर आपण फर्मेंटेशन केलेले व्यवस्थित डाळ तांदूळ भिजवून घेतलेले. तर सांबरची आणि चटणीची वगैरे तयारी मी रात्री करून ठेवलेली, फ्रीजमध्ये सगळं धुवून स्वच्छ चिरून वगैरे ठेवलेलं तुम्ही पाहू शकता. तर काही गोष्टींची आदल्या दिवशी तयारी केली ना की दुसऱ्या दिवशी काम करणं खूप सोपं जातं. तर इथे बघा मी कांदा पण थोडासा असा बारीक नाही चिरलेला, जाडसर असा थोडा चिरलेला. त्यानंतर 1 वांगं आणि अर्धा पाव हा भोपळा आहे, जो मोठा भोपळा असतो ना तो. तर तुम्ही अशी दुधी भोपळा जरी भेटला ना तो सुद्धा घालू शकता. तरी माझं असं काहीच नसतं की हे पाहिजे ते पाहिजे. त्यानंतर इथं मी टॅमॅटो घातलेला आहे, कोथिंबीर घालून मस्त परतून घेतलं. तर इथं मी सांबार मसाला घालते. तर हा मी एव्हरेस्टचं छोटं पॅकेट असतं ना सांबार मसाल्याचं, ते आणलेलं, ते घालून घेतलं थोडंसं. आणि थोडंसं मी फोडणी जेव्हा मी बनवेल ना तडका त्यावेळेस घालणार आहे. इथं हळद घालून घेते. त्यानंतर धना पावडर टाकली आहे. हे लाल मिरची पावडर आहे. याने काय होतं ना सांबारला एकदम भारी रंग येतो आणि चवीलासुद्धा भारी लागतं. इथं मीठ घालून घेतले, ते बघा. आता छान मिक्स करायचं हे. तर अर्धी वाटी डाळ आहे ना मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली आहे, हे बघा. आता हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे मी. आता हे छान हलवून थोडंसं परतून मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे. तर हे बघा, सांबार कसं खूप घट्टही नसतं आणि खूप पातळही नसतं. आणि जेव्हा आपण घरगुती बनवतो ना त्यावेळेस खूप पातळसुद्धा नाही बनवायचं, जरासं दाटसरच बनवायचं. तर इथं फोडणीसाठी मी पळी घेतली. त्यानंतर त्यामध्ये तेल, जिरं आणि लाल मिरच्या घातलेल्या आहेत, कढीपत्ता घातला आहे आणि छान फोडणी तयार करायची. आणि मी जो थोडासा सांबार मसाला ठेवला होता ना तोच यामध्ये आता मी फोडणीमध्ये घालणार आहे, तिथं पाहू शकता. अशा पद्धतीने ना सांबार खूप भारी होतं. यामध्ये मला शेवग्याच्या शेंगा अजिबात भेटल्या नाहीत म्हणून मी घातल्या नाहीत. मी तुम्हाला आधीही सांगितलं, मी जे आहे त्यात साध्या पद्धतीने बनवत असते. पण हे सांबार खरंच खूप भारी झालेलं, एकदम मस्त झालेलं. तर इडलीसुद्धा माझी स्टीम झालेली, मी गरम गरम बाहेर काढलेली. का तर सकाळी मुलांची शाळा, ट्युशन हे सगळं म्हणजे आपल्याला डब्बे वगैरे द्यायचेत ना, त्यामुळे मग तुम्ही 5 मिनटं ठेवून नंतर इडली काढा, म्हणजे एकदम व्यवस्थित निघते. तर इडली बघू शकता किती छान तयार झाली आणि सांबारही खूप भारी होतं आणि इडलीसुद्धा खूप भारी होती. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये.